स्त्री शिक्षणाची जननी, महिलांची उद्धारक, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माझी स्पेशल कविता. सावित्री ज्योतिबानं उघडले शिक्षणाचे दार, त्याच सावित्रीमुळं आज स्त्रियांचा झाला उद्धार. जर सावित्रीनं झेलले नसते दगडधोंडे शेणगोळे, तर आजची स्त्री असती गुलामीत बंद करून डोळे. सावित्रीनं आमच्या शिक्षणासाठी खूप सोसला त्रास, आज आम्हा महिलांना मिळाली मोलाची संधी, म्हणून घेतो सोन्याचा घास. सावित्रीनं सोसले शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट, पण आजच पुजतात सरस्वती, सर्वच झालेत भ्रष्ट. सावित्री नसती तर चूलमूल करत आमचे आटले असते रक्त, पण आज आम्ही महिलाही गाजवतो दिल्लीचे तख्त. आजची महिला खूप शिकली, झाली मिनिस्टर, डॉक्टर, वकील, टीचर, झाली कलेक्टर. आमच्या जगण्या वागण्या बोलण्यावर आहे सावित्रीचा हक्क, हे महिलांनो विसरू नका ऋण, सावित्रीमाईचे ध्यानात ठेवा पक्क. प्रत्येक मुलगी जगली शिकली पाहिजे, तेव्हा आकाशात घेईल भरारी, उंच मानेनं मिरवील तेव्हा कोणाच्याही नसतील तक्रारी. सावित्रीचा आठवा त्याग, ठेवा मनात ध्यास, त्या माऊलीमुळे आज आपण महिला घेतो मोकळा श्वास. मी विद्या मदन वानखेडे प्रथम कविता लिहिते महिला मुक्तीदिनी खास, महिला मुक्तीदिनी खास. धन्यवाद.